नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार पाण्याची टाकी स्लॅबवरती कोणत्या ठिकाणी असावी, कोणत्या दिशेला असावी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते ते मराठीमध्ये। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजचा जो आपला विषय आहे की स्लॅबच्या वरती पाण्याची टाकी कुठे असावी, तुम्हाला सर्व गोष्टी समजण्यासाठी सर्व दिशा दाखवलेल्या आहेत। समजा अशा प्रकारे स्लॅब असेल, टोटली तुमचा घराचा स्लॅब असेल, येथे दिशा दाखवलेल्या आहेत। पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा। येथे सर्व कोण सुद्धा दाखवलेले आहेत। हा आग्नेय कोण, येथे नैऋत्य कोण, इथे ईशान्य कोण आणि इथे एक वायव्य कोण। जर तुम्हाला वास्तुशास्त्राच्या नियमानुसार पाण्याची टाकी ठेवायची असेल तर तुम्ही कुठे ठेवू शकता? नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता। हा जो कोपरा आहे नैऋत्य कोपरा, मित्रांनो, नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी असावी यावरती भरपूर जे तज्ञ आहेत त्यांचं वेगवेगळं मत आहेत। काही लोक काय म्हणतात किंवा काही तज्ञ काय म्हणतात, जर तुम्ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी ठेवली तर काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, कारण नैऋत्य कोपरा असतो तो जड तत्वाचा कोपरा असतो, तिथे टाकी ठेवल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। पण काही एक्सपर्ट किंवा काही तज्ञ म्हणतात नैऋत्य कोपऱ्यामध्ये कधीही तुम्ही टाकी ठेवू नका। जड जरी कोपरा असला तरी लिक्विड फॉर्म मध्ये, म्हणजे जे आपलं पाणी आहे टाकी आहे ते कमी जास्त होतं। समजा टाकी पूर्ण संपली तर हा कोपरा जो असतो तो रिकामा होतो, जड तत्व कंटिन्यू राहत नाही। आता या भागावरती नैऋत्य कोपरा यात प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे, पण तुम्हाला एक असं ठिकाण सांगतो तिथे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला पाण्याची टाकी ठेवायची असेल तर। नैऋत्य कोपऱ्याबद्दल भरपूर तज्ञांचं वेगवेगळं मत आहे, पण जो वायव्य कोपरा आहे आणि पश्चिम कोपरा आहे येथे तुम्ही पाण्याची टाकी अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे ठेवू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। किंवा तुम्हाला जर जागा नसेल, तुम्हाला डाऊट वाटत असेल नैऋत्य कोपऱ्यासाठी, तर तुम्ही इथे सुद्धा ठेवू शकता, म्हणजे जास्त तुम्ही नैऋत्य कोपऱ्यात सुद्धा जात नाही। हा नैऋत्य कोपरा इकडे येणार आहे, म्हणजे पश्चिमेच्या तुम्ही भागामध्ये या ठिकाणी वायव्याच्या या कोपऱ्यामध्ये किंवा अशा प्रकारे जे गोल केलेलं तिथे तुम्ही पाण्याची टाकी ठेवू शकता। जर तुम्हाला नैऋत्य कोपऱ्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर, समजलं मित्रांनो, येथे तुम्ही ठेवू शकता। नैऋत्य कोपऱ्यामध्ये भरपूर तज्ञांचं वेगवेगळं मत आहे, म्हणून तुम्हाला या गोष्टी दाखवलेल्या आहेत। या गोष्टी जर तुम्ही ठेवलं टाकी तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही। मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।